नमस्कार सगळ्यांना. कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर चमचमीत अशा आपल्याला कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत. तर अगदी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे जवळपास मी इथे अर्धा किलो फणसाची भाजी बनवणार आहोत. एकदम चमचमीत आणि एकदम झणझणीत. तुम्ही या आधी कधी जर बनवली नसेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा. एकदा बनवली ना की तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्ही सारखी सारखी ह्या पद्धतीने नक्की बनवून पाहाल. चला तर मग आपल्याला आता इथे रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर बघा, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे मी फणस आणलेला आहे मार्केटमधून. अगदी कच्चा आहे आणि एकदम पांढरा शुभ्र आहे. तर यामध्ये मी काही मार्केटमधून साफ करून आणलेलं नाहीये, मी हे घरीच साफ करणार आहे. खूपच जर चिकट असेल ना तर मग मात्र इथे सुरीला आपल्याला थोडंसं तेल वापरायचं आहे. पण हे जास्त चिकट नसल्यामुळे मी तेलाचा वापर केलेला नाहीये. तर आपल्याला याचा जो पाठीमागचा भाग आहे ना तो आपल्याला सगळा हा काढून घ्यायचा आहे. हिरवा असलेला पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा. आणि त्यानंतर आपल्याला अगदी खूपच बारीक तुकडे नाही करायचे, अगदी मीडियम साईजचे आपल्याला यामध्ये तुकडे करायचे आहे. आणि त्यामधल्या ज्या बिया आहे ना त्या मात्र नक्की घ्यायच्या, त्या बिया पण खूप छान लागतात. तर आपल्याला सगळा फणस अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. पण यामधला जो मधला भाग असतो ना तो मात्र काढून घ्यायचा आहे, कारण याने त्रास होतो आपल्या पोटाला. त्यामुळे मी हा काढूनच घेत असते. आणि आपल्या हे सगळं जे फणस आहे ना या पद्धतीने अशा मीडियम साईजच्या आपल्याला ह्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर मी आता हे सगळ्या फणसाच्या अशा छान अशा फोडी करून घेणार आहेत. पहा, आता हे सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत. तर हे जे फणस आहे ना हे आपल्याला 2-1 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी गॅसवर कढईमध्ये भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर आपल्याला हे जे आहे ना पाणी जे आहे ना हे अगदी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅस बंद करून आपण ज्या ह्या फोडी करून धुवून ठेवलेल्या होत्या ना त्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये अगदी 5 मिनिटं ठेवून घ्यायच्या आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी नंतर याला हळद मीठ लावून जरी ठेवलं ना तरी चालणार आहे. पण मी ह्या कोमट पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. चला आता ह्या टाकलेल्या आहे, तोपर्यंत आपल्याला छान असा मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी कांदा घेतलेला आहे पहा. आणि कांदा आपल्याला असाच छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. तर मग मी आता इथे कांदा असा बारीक कट करून घेणार आहे. पहा, इथे कांदा आता छान अगदी बारीक कट करून झालेला आहे. आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. आता हे फणस मी काढून घेणार आहे आणि यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला चाळणीवर घालून घ्यायचं आहे. चला आता इथे पुढची तयारी करूया. तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे गॅसवर. त्यामध्ये सर्वप्रथम मी आधी थोडीशी म्हणजे 1 चमचा तीळ खसखस भाजून घेतलेली आहे. छान अशी मस्त खसखस भाजून घ्यायची आहे. भाजीला खूप छान असा घट्टपणा आणि चव खूप छान लागते. तर मग आता ही खसखस छान अशी भाजून झालेली आहे. तर आपल्याला ही एका प्लेटमध्ये अशी काढून घ्यायची आहे. आता इथे मसाले भाजताना मात्र गॅस एकदमच लो फ्लेमवरच करायचा आहे. आता इथे मी धणे घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर मोठी वेलची घेतलेली आहे, छोटी वेलची घेतलेली आहे, 2-3 मी इथे लवंगा घेतल्या आहे, मिरे घेतलेले आहे, स्टारफूल घेतलेले आहे, दालचिनी देखील घेतलेली आहे. आणि 1 चमचा मी इथे बडीशोप घेतलेली आहे आणि जावित्री घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे दगडफूल घेतले आहे थोडंसं. आणि नंतर तमालपत्राचे 2-3 पानं घेतलेली आहे. आता आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे. असा खमंग भाजून घेतलं मसाला की आपल्या भाजीला खूप छान आणि खूप मस्त अशी टेस्ट येते. मस्त असा किचनमध्ये अगदी सुगंध दरवळलेला आहे. आता हा मसाला भाजून झालेला आहे, तो काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये मी इथे जे सुकं खोबरं आहे ते मी जवळपास इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि ते पण आपल्याला अगदी लालसर रंग येईपर्यंत खूप सुंदर असा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता इथे खोबरं देखील भाजून झालेलं आहे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे मी 2 मीडियम साईजचे असे कांदे जे आहे ते असेच उभे कट करून घेतलेले आहे आणि ते ह्या पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला तेल टाकून पण म्हणजे भाजू शकता, पण मी इथे तेलाचा वापर केलेला नाहीये. आता कांदा व्यवस्थित अगदी डार्क कलरवर भाजायचा आहे आणि तो भाजून होतोय तोपर्यंत इथे आपले मसाले आहे आधीचे खडे मसाले ते देखील गार होत आहे. तुम्ही पाहू शकता कांदा किती छान अगदी भाजलेला आहे, अगदी डार्क कलरवर भाजून घेतलेला आहे. आता इथे बाकीचे मसाले पण गार झालेले आहेत, तर मी ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे. आता हे सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला एकदम छान असं मस्त वाटण तयार करायचं आहे. त्यामुळे मी आता हे मिक्सरला लावून घेतलंय. बघा एकदम छान अगदी बारीक आपलं ही पावडर तयार झालेली आहे. आता यातच आपल्याला कांदा जो आहे आपण भाजून ठेवलेला तो देखील गार झालेला आहे, तो देखील आपल्याला या मिक्सरच्या जारमध्येच घालून घ्यायचा आहे.
तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर देखील घालून घेतली तरी चालणार आहे. आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. पहा असं किती छान असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. तर आता हे बाजूला द्यायचं आहे. आता मी इथं गॅसवर कढई घेतलेली आहे. आता आपण इथं नेहमी सारखं आपण भाजीला जे तेल घालतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे इथे. तर इथे तेलामध्ये मी तमालपत्र घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जो इथे कांदा बारीक करून ठेवलेला होता कट करून तो घालून घ्यायचा आहे व आपल्याला एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे आणि मस्त असं छान अगदी परतवून घ्यायचं आहे. कांदा अगदी लालसर होईपर्यंत. आता इथे मी अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची जी पेस्ट तयार केलेली होती ती यामध्ये आपल्याला 1 चमचा घालून घ्यायची आहे आणि ती पण अगदी छान कांद्याबरोबर मस्त परतवून घ्यायची आहे, म्हणजे अगदी त्यातला कच्चेपणा जाईपर्यंत. आणि आता या स्टेजला आपण जो मसाला म्हणजे वाटण तयार केलेलं होतं ना ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. बघा आता एकदम मस्त तेल सुटलेलं आहे ना, मसाला एकदम छान भाजला गेलेला आहे. तर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, जसं हळद घालून घेतलेली आहे, धणेपूड घालून घेतलेली आहे, तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे. या गरम मसाल्याची रेसिपी पण तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर मी अपलोड करून ठेवलेली आहे. खूप सुंदर मसाला झाला होता हा काळा मसाला. आता इथे चवीनुसार मी मीठ देखील घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान आपल्याला मसाल्याबरोबर मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आता बघा एकदम छान झालेला आहे मसाला. आता जे वाटणाचं पाणी होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे पावडरी मसाले आहे, सुखे मसाले आहे ते जळणार नाही. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम छान अशी 2 मिनिटांची फक्त वाफ काढून घ्यायची आहे. बघा 2 मिनिटानंतर आपलं तेल बघा हे मसाल्याचं किती छान असं वरती आलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. बघा आता यामध्ये मी थोडासा मटन मसाला टाकलेला आहे. याने खूप छान म्हणजे खूप मस्त अशी टेस्ट येते, म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाही ना त्यांनी देखील ही नॉनव्हेजची कसर भरून काढण्यासाठी ही फणसाची भाजी तर नक्कीच खाल्ली पाहिजे. बघा आता हा मसाला आपला एकदम छान मस्त असा परतून झालेला आहे. तर आपण ह्या ज्या फोडी ज्या आहे ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. आता आपल्याला भाजी शिजायला अजिबात वेळ लागणार नाही, कारण मी ह्या फणसाच्या ज्या फोडी आहेत त्या मी अगदी कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवलेल्या होत्या, त्यामुळे त्या पटकन शिजणार आहे. बघा आता हे सगळं मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून आपल्याला इथे 5 ते 7 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त अगदी वाफ निघते आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्या रस्स्याला मस्त अशी तर्री येते, कलर पण खूप सुंदर येतो. बघा आता हे छान अगदी वर खाली असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे 5 मिनिटांची आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे, शिजू द्यायचं आहे. तर कोणी कोणी ना हे फणस जे आहे ना ते कुकरमध्ये सुद्धा वाफवून घेता, पण त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने जर केलं ना तर त्याची चव खूपच छान लागते. तर इथे बघू शकताय फणस आपलं एकदम छान मस्त असं शिजलेलं आहे. चांगलं फणस असं शिजलं ना तर भाजीची चव पण खूप छान लागते. पाहू शकता तुम्ही. आता वरतून मी अगदी थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. एकदम सुंदर आपली अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. ही चमचमीत भाजी तुम्ही भाकरी, पराठा, पोळीबरोबर खाऊ शकता. या पद्धतीने जर आपलं फणस मऊसूत शिजलं म्हणजे खूपच छान चव लागते.